दादा, डिंगोरच्या लोकांनी तुम्हाला निवेदन दिलंय, पिंपळगाव जोगा कालवा मोठ्या प्रमाणात लिकेज होतोय, शेतपीक खराब झालेलं आहे, शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, लोकांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत. आपला माणूस थेट दिलंय निवेदन, पण थेट दिलेलं आहे आज माझ्या हातामध्ये. आपल्या सर्व मला पाण्याचा आवडतो, स्वातंत्र्य ते आता परदेच्या प्रवासाला आहे, पण मी 100% आपल्याला आश्वासन करतो. खरं हे काम मागच्या 5 वर्षामध्ये होऊन जायला पाहिजे होतं. आणि माझ्या पद्धतीदर्शनामध्ये खरं तर त्यावेळेला इरिगेशन डिपार्टमेंट जे आपलं आहे जलसंपदा त्यांनी मला घातलं कानावर, आणि त्याच्यावर एक मी मंत्री महोदय जलसंपदा विभाग सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी अहिल्यानगरमध्ये जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये मी त्यांना निर्देशन आणून दिलं की आम्हाला 50 कोटी रुपयाचा निधी तिथे अपेक्षित आहे, की जेणेकरून आम्हाला तिथलं सर्व जे लिकेजेस आहे ते आम्हाला पूर्ण न्यायचं आहे आणि दर्जेदार काम करायचं आहे. आठवड्यामध्ये त्याची 2दा कामं झाली, पण ते नपुष्ट झाले. खरं पाण्याच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार होऊ नये अशी माझी संभावना आहे. रस्ते असतील, पाणी असतील, ही आपली संजीवनी आहे. याच्यामध्ये सर्वांनी ठेकेदारीपणा करायचा आणि पैशांच्या मागं लागून शेतकऱ्याचं नुकसान करायचं ते काही योग्य नाही. त्यामुळे मी अतिशय जबाबदारीने आता हे पुढचं पाऊल उचलेन आणि शेतकऱ्यांना या पाण्यामध्ये ज्या जमिनी जाऊन ज्या त्यांच्या जमिनी ओलीच्या खाली जातात आणि त्याचं नुकसान होते त्या बाबतीमध्ये निश्चितपणे मी बदल करून घडवून टाकलं, असं मी तुम्हाला सांगतो.